आणि केसासाठी म्हणशील तर तेच की आता खूप वॉक सध्या घेते उन्हामुळे ते. सो मी एव्हरी टाईम नाही शॅम्पूनी धुवत केस माझे. सो एव्हरी डेच मला ऑलमोस्ट केस धुवावे लागतात, कारण नुसत्या पाण्याने धुते? 2दा नुसत्या पाण्याने धुते. आठवड्यातून 2दा नुसत्या पाण्याने? 3दा, आठवड्यातनं 3दा शॅम्पू आणि कंडिशनर वापरते, पण बाकीच्या 2दा तरी मी नुसत्या पाण्याने धुते. आणि थोडंसं शिककाई वगैरे थोडंसं एक असं ना पावडर बनवलेली ती स्काल्पला लावते. दॅट इज गुड. कारण आम्ही तर एवढे ते स्ट्रेटनर वापरलेले आहेत, कर्लर्स वापरलेले आहेत वगैरे, म्हणजे केस पातळ आहेतच झालेले, पूर्वी खूप जाड होते. मग सिरम वगैरे नाही लावत? सिरम लावते ना मी, सिरम अंघोळीनंतर लावते ना. आणि जर मला कुठे जायचंय तर मी ड्रायरने ड्राय करते. इट्स नॉट गुड रोज तुम्ही ड्रायर शूटिंग करताना नाईलाजाने वापरावा लागतो. देर इज नो अदर वे आउट. पण तुम्ही लेट नॅचरली ड्राय युअर हेअर, दॅट इज बेटर. आणि तेल लावणं आठवड्यातनं 2दा तरी आय थिंक इट इज मस्ट. तर पण ते खालच्या केसांना लावायची गरजच नाही आहे तेल, मुळांना फक्त तुम्ही मुळांना ते थोडंसं त्यांनी थोडंसं मालिश केलं ना तरी दॅट इज इनफ. मग त्याच्यामध्ये मी 3 तेलं मिक्स केलेली असतात माझ्याकडे. कॅस्टर ऑइल, आपलं आमंड ऑइल, आणखीन त्याच्यामध्ये खोबरेल तेल. कारण खोबरेल तेलाला तर खूपच गुण आहेत. जखम झाली तरी पहिलं खोबरेल तेल लावावं, त्याच्यावरती जेव्हा खपली धरते तेव्हा. पोटात पण आमच्याकडे गोव्याला कोल्ड प्रेस कोकोनट ऑइल येतं ना, तर आमच्याकडे तर खूप आमच्या जेवणात पण कोकोनट ऑइल वापरलेलं आहे, जे वंगण म्हणून तुमच्या सांध्यांसाठी उपयोगी असतं. आणि जे तू आता म्हणतेस मी 63 वर्षाची, ते रुटीनमधलं मला सांगायला आवडेल. म्हणजे स्किनसाठी म्हणजे बेसिकली मी एकच गोष्ट इमाने बारे वापरते, ते म्हणजे साय. दुधावरची साय मी ऑलमोस्ट एव्हरी डे चेहऱ्याला लावते. आणि असं म्हणशील तर मी काही चेहऱ्याला वेगळं काही क्रीम वापरत नाही, एकच क्रीम वापरते. खरं तर सनब्लॉक लावलंच पाहिजे प्रत्येकाने, जे माझं खूपदा मिस होतं. आणि मंत्रासारखं ना क्लिन्झिंग, टोनिंग अँड मॉइश्चरायझिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही कुठूनही जाऊन आलात, कारण एवढा बाहेरचं सगळं तुमच्या चेहऱ्यावरती तुम्ही घेऊन घरी येता. सो क्लिन्झिंग विथ एनी क्लिन्झर दॅट यू गेट. टोनिंग म्हणजे तुम्हाला एक टोनर मिळतं, त्या टोन करायचं. आधी पहिल्यांदा क्लिन्झिंग केलं, ती साबणाने चेहरा धुवायचा, साबण नाही, फेस वॉश, कारण ते जरा जास्त डेलिकेट असतं स्किनसाठी. मग टोनरनी टोन करायचं आणि मग मॉइश्चरायझर लावायचं चेहऱ्याला. आय थिंक क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग हे जरी केलं सकाळी उठल्यावरती, सर्वात पहिलं म्हणजे भरपूर पाणी पिणं स्किनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. स्किन आपली ड्राय होते, ह्याच्यासाठी हायड्रेट स्वतःला ठेवणं. तर निदान तेवढे तुमचे दिवसाचे तितके ग्लास पाणी पोटात गेलंच पाहिजे. मग ते वेगळ्या फॉर्ममध्ये गेलं तरी हरकत नाही. नारळाचं पाणी प्या, नुसतं पाणी. पण पहिल्यांदा मला ही सवय नव्हती, तर मी ना माझ्या फोनमध्ये आय स्टार्टेड युझिंग अलार्म पाणी पिण्याचा. त्याच्यामुळे स्किनसाठी हे रुटीन फार महत्त्वाचं आहे. हाताला पण, कारण आपले हात सतत माझे पाण्यात असतात बिकॉज ऑफ आय कुक ऑल द टाईम. सो तुमचे हात खूप ड्राय होतात त्यामुळे. आणि त्याच्यासाठी हाताला साय लावणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. मॉइश्चरायझर, हां, साईसारखं मॉइश्चरायझर काहीच नाही आहे. आणि कधीतरी एक खूप छान, मी सांगते सगळ्यांना, एक खूप मस्त सिक्रेट आहे, यू कॅन प्लीज डू दॅट. ओव्हर राईप बनाना, एकदम ओव्हर राईप बनाना मॅश करायचं, त्याच्यामध्ये कॉफी घालायची. कॉफी, ओव्हर राईप बनाना, कॉफी, आणि त्याच्यामध्ये थोडासा मध घालायचा. मेक दॅट इन टू फेस पॅक आणि लावायचा. आणि ते काढल्यानंतर 100% यू हॅव टू यूज नॉर्मल ग्लिसरीन चेहऱ्याला लावायचं. हे आठवड्यातनं एकदा यू डू इट. ओव्हर राईप बनाना, कॉफी, मध लावायचं आणि मग बसायचं, वेट फॉर अ व्हाईल. मग यू क्लीन्स इट विथ वॉटर, वॉर्म वॉटर, थंड पाण्याने, कोमट पाण्याने, आणि मग ते चेहऱ्याला थोडंसं ग्लिसरीन लावायचं. हे आठवड्यातनं एकदा करा, एकदा. आणि जमलं तर एव्हरी डे चेहऱ्यावरनं एकदा तरी बर्फ फिरवायचा, विच आय थिंक इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याकडे ना, आपण इंडियन विमेन बेसिकली, आपल्याकडे ऑस्टिओपोरोसिस, वी आर प्रोन टू दॅट, कारण आपण जेनेटिकली तशा आहोत. म्हणून आपल्याकडे ठराविक वयानंतर गुडघे आणि तुमचे माकड हाड किंवा तुमच्या स्पाईनला त्रास होणं होतं. त्याच्यासाठीच इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही तुमचे काफ मसल्स, तुमच्या क्वाड्रिसेप्स अँड हॅमस्ट्रिंग हे सतत काय म्हणूया आपण,
कारण काय आपला स्केलेटल, सॉरी आहे प्रेक्षकांसाठी मी म्हणते, तू डॉक्टर आहेस, आय नाही, व्हेरी नाही. सॉरी, आपल्या स्केलेटल सिस्टीमला मस्क्युलर सिस्टीमनी पकडलेलं असतं. जेव्हा तुमची ती मस्क्युलर सिस्टीम वयोमाना परत्वे किंवा तुम्ही एक्सरसाइज करत नाही म्हणून वीक होते, तेव्हा मग ते सगळं स्केलेटल सिस्टीमवरती प्रेशर येतं आणि मग पोक येणं असेल किंवा पोट वाढतं त्यांनी पाठ दुखते. आपल्याला कळतं की पाठ दुखते, पण याचं मेन कारणच तुमचं वाढलेलं पोट आहे, बिकॉज युअर स्पाईन इज टेकिंग ऑल दॅट प्रेशर. आणि आपल्या गुडघ्यामध्ये देर इज नो मसल ना, पटेलामध्ये देर इज नो मसल, कार्टिलेजेस आहेत, तर ते त्याच्यावरती प्रेशर न येण्यासाठीच तुम्हाला तुमचे काफ मसल, क्वाड्रिसेप्स अँड हॅमस्ट्रिंग तुम्हाला ते खूप स्ट्रॉंग ठेवावे लागतात. किंवा तुमचे बॅक मसल्स आहेत आज तुमच्या स्पाईनवरती त्याचं प्रेशर न येण्यासाठी ठेवावे लागतात. काही वर्षानंतर यू मस्ट स्टॉप वेअरिंग हाय हिल्स. हे मला माझ्या सगळ्या भगिनींना सांगायचं. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, कारण त्याच्यामुळे लॉर्डोसिस होतो, तुमचा स्पाईन बेंट होतो. जे पूर्वी वापरले जायचे नाही स्टिलेटोज, ते तर सर्वात वाईट आहे. वेजिल्स घाला, ठीक आहे, मला खूप होतं माझ्या उंचीचा काय म्हणूया न्यूनगंड, पण त्याच्यानंतर तुम्हाला बाहेर पडावं लागतं. सो काही वयानंतर नाही, तुम्ही यू ॲक्सेप्ट युअर एज. मी 63 वर्षाचे बाबा आहे ना, मला नाही काही गोष्टी करता येणार. मला असं वाटतं आपल्याकडे ना आपल्याला काही झाल्यावर आपण डॉक्टरकडे जातो. मला काही तर एस्पेशली मेनोपॉझल स्टेटमध्ये जेव्हा तुम्ही असता किंवा मेनोपॉजमुळे तुमच्यात शारीरिक मानसिक जे बदल होत असतात, तुम्हाला माहिती असतं. आपल्या आईची, जसं मला 50व्या वर्षी मेनोपॉज झाला, कारण माझ्या आईला तसाच मेनोपॉज स्त्रियांना येतो. मी हे स्पेसिफिकली सांगते बिकॉज पीपल डोंट टॉक अबाउट मेनोपॉज अँड पिरियड्स, आणि आपल्याकडे टाबू मानले जातात सब्जेक्ट, पण आपण ओपनली त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. सो मला असं वाटतं प्रिव्हेंटिव्ह करणं फार गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे मेनोपॉजच्या वेळेला तुमच्या मानसिकतेवरती खूप परिणाम होत असतो. म्हणून मी जसं रनिंग सुरू केलं, इट चेंजेस यू नो, तसं तुम्ही काहीतरी त्या काळात बायकांनी केलं पाहिजे. आणि जे ना प्रत्येक दशकं बाईच्या आयुष्यात महत्त्वाची आहेत पिरियड झाल्यानंतर, 20, 30, 40, 50 आणि 60, कारण या दशकांमध्ये हार्मोनल चेंजेस आपल्या बॉडीमध्ये होत असतात. तेव्हा 30मध्ये 40मध्ये खूप गरजेचं आहे काही व्हिटॅमिन्स घेण्यासाठी, जे तुम्हाला तुमच्या फूडमधनं नाही मिळत, एस्पेशली स्त्रियांसाठी. वेन यू आर गोईंग टुवर्ड्स युअर मेनोपॉज, तुम्हाला ए विटॅमिन, कुठलं तरी मल्टीविटॅमिन, म्हणजे केसांसाठी पण तू बोललीस ना, इट इज व्हेरी नेसेसरी फॉर यू टू टेक ह्याच्या ज्या पल्स असतात ना, आपल्या कॉड लिव्हर ऑइलच्या पल्स म्हण, किंवा आपल्याला डी विटॅमिन मिळत नाही, तर आठवड्यातनं एकदा डी विटॅमिन घेणं. इतकं आपल्याला एक्स आणि पेन्स जाणवतात, पण कळत नाही हे एक्स आणि पेन्स होतात त्याचं कारण विटॅमिन डीची डेफिशियन्सी आहे, B12ची डेफिशियन्सी आहे. तर ते रेग्युलरली दर 3 महिन्यांनी यू मस्ट गेट युअर ब्लड चेक. 30नंतर 40नंतर खूप गरजेचं आहे. सो तुम्हाला आधीपासून प्रिव्हेंटिव्ह मेडिकेशन बायकांनी केलं पाहिजे. म्हणजे मला म्हणतं किटीमध्ये ना हा एक सब्जेक्ट प्लीज इन्क्लूड करा सगळ्या बायकांना. मला असं वाटतं हेल्थ पोस्ट 30, पोस्ट 40, पोस्ट काय म्हणू आपण डिलिव्हरी, काय तुम्ही केलं पाहिजे, ह्या गोष्टी फार गरजेच्या आहेत सो ते आपण ओपनली एकमेकांशी बोललं पाहिजे आणि ओपनली एकमेकांना त्याच्याबद्दल ॲडवाईस दिला पाहिजे. तुम्हाला जर ही क्लिप आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या. आणि हो, सर्व काहीच्या क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.